नमस्कार शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर हा फॉर्म भरा. 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा पीक विमा, रखडलेला पीक विमा इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता 1219 कोटी रुपयाचा पीक विमा विविध जिल्ह्यांमध्ये आणि या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की हे पाहण्यासाठी व तुम्हाला जर पीक विमा आलेलाच नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण इथं घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता आपली मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, म्हणजे खरीप आहे, रब्बी आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर होत आहे. आता यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा पीक विमा का अडकतो हे आपण इथं थोडक्यात जाणून घेऊया. बँक खाते आधारशी लिंक नसते, चुकीचे खाते क्रमांक दिलेला राहतो, अर्जामध्ये चुकीची माहिती दिलेली असते, याचप्रमाणे सर्वे पेंडिंग असते. जी काय काय आपल्या शेतामध्ये सर्वे होत असतात तर ते अपूर्ण राहते, म्हणजे कधी कधी आपल्या शेतामध्ये सर्वे करायला कोणी येत नाही. पीक विमा कंपनीकडून क्लेम तपासणी म्हणजे केली जात नाही किंवा केली जाते परंतु तुमचा फॉर्म इथं पेंडिंगमध्येच दाखवते, ज्यांनी कोणी KYC केलेले नाही. याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही बँक खाते तपासा, आधार लिंक आहे की नाही तपासा. सर्वप्रथम आता तक्रार अर्ज कोण करू शकतो, म्हणजे आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर यामध्ये लाभार्थी कोण आहे जे की यासाठी तक्रार करून पीक विमा मिळवू शकते. सर्वप्रथम यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे असे शेतकरी बांधव, म्हणजे ज्यांनी पीक विमा फॉर्म भरला आहे पण पैसे आलेले नाहीत असे शेतकरी बांधव, ज्यांचा क्लेम मंजूर आहे पण पेंडिंग दाखवत आहे. म्हणजे तुमचा क्लेम जे आहे ते मंजूर आहे परंतु तुमचा जो काही क्लेम आहे ते पेंडिंग दाखवत आहे. ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, चुकीची माहिती अपडेट झालेली आहे, नुकसान झालेले आहे पण सर्वे झालेले नाही. म्हणजे तुमच्या शेतातील जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल याचं नुकसान झालेलं आहे परंतु त्याचं जे काही पंचनामे म्हणा, सर्वे म्हणा तुमच्या शेतातील झालेलं नाही, तर असे यासाठी क्लेम करू शकता, म्हणजे तक्रार करून तुम्हाला पैसे इथं येणार आहेत. आता कोणती कागदपत्र इथं लागणार आहे. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, अर्ज क्रमांक 7/12/8, नुकसान भरपाई जे झालेले आहे त्याचे फोटो, मोबाईल नंबर, हे तुम्हाला इत्यादी इथं लागणार आहे. तर आता हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. आता यासाठी एक तुम्हाला तक्रार अर्ज देतो. या पद्धतीने तक्रार अर्ज तुम्हाला पीक विमा कंपनी, पीक विमा प्रतिनिधीला इथं द्यायचं आहे. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे. तिथं तुम्हाला हे अर्ज इथं नेऊन द्यायचा आहे. तर या टाईपने इथं लिहायचं आहे. तर मी इथं लिहिलेलं आहे पीक विमा तक्रार अर्ज प्रति. यामध्ये तहसील किंवा तुम्ही इथं कृषी अधिकारी किंवा तुम्ही इथं लिहायचं आहे पीक विमा कंपनी, पीक विमा प्रतिनिधी. तर यामध्ये तुम्हाला तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत. महोदय, मी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर रक्कम जमा करण्यात यावी. नाव, गाव, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचे नाव, अर्ज क्रमांक आणि कारण द्यायचं आहे की मी माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, तर यांचं जास्त प्रमाणामध्ये 70 म्हणा किंवा 60% प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तरी अधिकही माझ्या खात्यामध्ये भरपाई जमा झालेली नाही. त्यासोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती हे डॉक्युमेंट्स तिथं जोडायचे आहे. आता तुम्ही जे अर्ज दिलेला आहे तर त्यामध्ये 15 ते 30 दिवसाचा कालावधी इथं लागू शकतो की तुमचे क्लेम मंजूर होण्याकरिता. जर तुमचं व्यवस्थित सर्व असेल तर तुमचा क्लेम मंजूर होऊन थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं टाकले जाणार आहे. तर आता यासाठी 14447 तर हा हेल्पलाईन नंबर जे की शेतकऱ्यांसाठी इथं सुरू करण्यात आलेला आहे. आता एक लेखी अर्ज तुम्हाला जे की दाखवल्याप्रमाणे पीक विमा मिळालेला नाही म्हणून लेखी अर्ज प्रति माननीय प्रतिनिधी, शाखा व्यवस्थापक. आता तालुक्याला, जिल्ह्याला पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत तक्रार अर्ज. मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे माहिती सादर करीत आहे. माझ्या पीक विमाचा अर्ज मंजूर असूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. कृपया अर्ज तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी. अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, खाते क्रमांक, पिकाचे नाव आणि अर्ज क्रमांक. म्हणजे यामध्ये पीक विमा पावतीवरचा जो काही आपला रिसिप्ट नंबर आहे ते मला ते टाकायचं आहे. तक्रारीचे कारण तुम्ही टाकू शकता की कधीपर्यंत जमा झालेला नाही. अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडायचे आहे. पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं हे आता तुम्ही इथून जाणून घ्या. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल, सर्वप्रथम तुम्ही ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला नसेल तर अशांना पीक विमा इथं येणार नाही. तुम्हाला तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. दुसरी जी गोष्ट यामध्ये आहे
ई पीक पाहणी, जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही, ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, हे त्यांना इथं मिळणार आहे. तर ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही, तुमचा क्लेम अडकू शकतो, पीक विमा तुम्हाला उशिरा देखील मिळू शकते. म्हणजे ई पीक पाहणी तुम्हाला करणे बंधनकारक आहे. याचप्रमाणे इथे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत, जे की तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेले आहेत. तर अशांनी आधार कार्ड, बँकेचं पासबुक 7/12/8 आणि तुम्हाला पीक विम्याची पावती, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहे ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे. आता बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे जे काही पैसे येतील ते थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केले जाईल. बँक खाते क्रमांक, IFSC कोड, त्याचप्रमाणे आपण जी काही माहिती भरलेली आहे, तुमचं क्षेत्र किती आहे, किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थित माहिती इथं भरायची आहे. पावती जतन करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला तक्रार इथं करता येणार आहे. याचप्रमाणे आता तुम्ही जे काही तक्रार केलेली आहे, हे 72 तासाच्या आतच केलेली असणे आवश्यक आहे. 72 तासच्या नंतर जर तुम्ही तक्रार केली तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट केला जातो, तुम्हाला पीक विमा इथं दिला जाणार नाही. टप्प्याटप्प्याने पीक विमा इथं जमा होत आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा, किंवा पीक विमा कंपनीला तुम्ही लेखी अर्ज द्या, पीक विमा प्रतिनिधीला, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी इथं पीक विमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे. तिथं जाऊन लेखी अर्ज द्या. त्यासोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक 7/12/8 आणि पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लगेच तक्रार करा आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तिथे नेऊन द्यायचा आहे. तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे तर तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाईल. तर अशाच अपडेटसाठी व तुमच्या समस्या काय कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.